दुपारी कारभाऱ्यांचा डबा दिला की नाही, मग संध्याकाळी मस्तपैकी इथे ड्रायफ्रूटचे लाडू तयार करण्यासाठी मी घेतले. इथं खोबरं घेतलेलं आहे, काजू घेतलेत, बदाम घेतले. तुम्ही बघू शकता एवढंच आपलं थोडं थोडं अंदाजे घेतलेलं आहे मी. आणि इथे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत आणि दुसऱ्या पण बिया घेतलेत. फ्लावर सीड्स पण घेतलेले आहेत मी. वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स असतात, म्हणजे बिया डीमार्टमध्ये त्या सगळ्या पण घेऊ शकता तुम्ही. सध्या तर मी ते 2च आणल्या होत्या. आणि ते अशा प्रकारे थोडं ब्राऊन झालं की नाही काढून घ्यायचं. खोबरंसुद्धा घेतलं आहे, खारीक मी घेतले नाही, तुम्ही घेऊ शकता खारीक पण. आपल्या मनावर आहे ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स कुठले कुठले टाकायचे. इथे मी थोडं थोडंच केलं आहे, कारण संध्याकाळी मला जेवण पण बनवायचं होतं. मनस्वीला खूप आवडतात लाडू, म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडतात. ते खजुराच्या बियासुद्धा मी काढून घेतलेत बरं का. आणि थोडं कापून घ्यायचं ते खजूर, नाही ते मिक्सर खराब होतं. आणि डिंकसुद्धा मी इथे भाजून घेतलेलं आहे. आणि हे बिया काढल्यानंतर थोडं काप केल्यानंतर हे बघा डिंक इथं भाजलेलं आहे. आणि ते पण भाजून घेतलं, म्हणजे सगळं रोस्ट करून घ्यायचं आपलं थोडं थोडं. नंतर गुळाचा पाक केला. इथं मी थोडासाच केलेला आहे, कारण क्वांटिटी माझी थोडी होती. आणि इथे बघा हे थोडं मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं, तरी माझा मिक्सर अडकला होता त्या भांडं त्याच्यामध्ये. परत फिरवल्यानंतर ते नीट झालं. तुम्हीसुद्धा जरा थोडंच ग्राइंड करा. एकदम ग्राइंड आपण मसाल्यासारखं करायला गेलो ना की मग ते मिक्सरमध्ये अडकून बसतं ते भांडं. आणि छान असे लगेचच 5 मिनटातच लाडू वळतात. आणि जरी लाडू तुम्हाला असं वाटलं ना वळत नाही, तर पुन्हा तुम्ही गुळाचा पाक थोडासा करायचा. सगळं मिश्रण वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. आणि मस्तपैकी असे छान पेढ्यासारखे खव्यासारखे एकदम लाडू लागतात. थंडीचे दिवस सुरू झालेत ना, आता मला मेथीचे पण करायचे, तो पण व्हिडिओ लवकरच येईल. आणि मोठा व्हिडिओ डिटेलमध्ये पण मी टाकेन 1-2 दिवसात. एडिटिंग करायचं बाकी आहे. छान असा लाडू रोज सकाळी एक खायचा. आपल्या केसांसाठी म्हणा, आपलं समजा टाच कंबर दुखत असेल तर ही लय चांगले. माझी टाच खूप दुखते, त्यामुळे म्हटलं केले हे लाडू. आणि घरातल्या सगळ्यांना पण होते. आणि छान असे लाडू भरून ठेवले, म्हणजे रोज एक खायला होते. चला तर मग तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का, विसरू नका.